म्हणजे मी फार ध्येयवेडे आहे. एकदा मला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ती मिळेपर्यंत मी शांत नाही बसत. माझे मिस्टर सगळ्यात माझा खरा मोलाचा मानकरी म्हणजे माझे पती. खूप म्हणजे मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. मिस्टरांना सांगते की बाबा असं असं प्लॅन आहे माझ्या डोक्यात आणि हे करूया का. पण असं बऱ्याचदा झाले की करूया म्हटलं तर मी तिथे थांबत नाही. त्यांनी जर मला ती संधी दिलेली आहे तर मी ती साध्य करणारच. लोकांची कन्सेप्ट आहे की केक खाताना तो असं पडतोच किंवा हातात घेता येत नाही, पण ही क्रीम आहे ही चांगल्या फॅटची क्रीम आहे, बघू शकता म्हणजे पडत नाहीये. हा आता आपण क्रश केला आणि त्याच्यावरती आपण ड्रायफ्रुटचा लेअर देणार आहे. सिरप हा केक ड्राय असतो, ह्याला सॉफ्ट करण्यासाठी सिरप महत्वाचं असतं. नमस्कार प्रेक्षकांना, उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कासेगाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत. कोरोना काळामध्ये अनेकांचे जॉब गेले, अनेकांचे व्यवसाय गेले, अनेकांचा रोजगार गेला, परंतु याच काळात काही व्यावसायिकांनी संधी हिरली आणि अगदी घरगुती पातळीपासून व्यवसाय सुरू करून महाराष्ट्रभरामध्ये त्यांचा विस्तार केला. अशाच प्रकारचं एक उदाहरण या गावातील आहे. पूर्वा धीरज रणदिवे या गृहिणींनी चक्क घरगुती पातळीपासून सुरू केलेला व्यवसाय गुणवत्तेच्या जोरावर आज पूर्ण सांगली जिल्हा असेल किंवा सातारा जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये त्यांचा हा व्यवसाय पसरत आहे. कशा प्रकारचा त्यांनी व्यवसाय सुरू केला, काय त्यांना आव्हाने आले, चला तर मग करूया सुरुवात. नमस्कार, मी सौ पूर्वा धीरज रणदिवे, राहणार कासेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मॅडम, काही दिवसापासून आम्ही आमच्या चॅनलचा उद्देश आहे की नवनवीन व्यावसायिक संकल्पना आम्ही आमच्या चॅनलवर घेऊन येत असतो, परंतु आपण एक घरगुती लेवलचा व्यवसाय सुरू केला आणि आज तो सबंध जिल्हाभराच्या बाहेर जात आहे. काय संकल्पना आहे आणि कशा पद्धतीत आपला व्यवसाय सुरू झाला? म्हणजे मला घरी बसूनच काहीतरी करायचं होतं, बाहेर नव्हतं यायचं, कारण की घरातलं कुटुंब आमचं जॉईंट फॅमिली होती. तर कुटुंब सांभाळत आपल्याला व्यवसायही करता आला पाहिजे, म्हणजे दोन्ही पण यातून साध्य झालं पाहिजे, असं एक होतं त्यावेळी व्यवसाय सुरू करायच्या वेळेस. व्यवसाय सुरू करायच्या वेळेस. बरं, मग हे केक हा व्यवसाय कसा निवडला तुम्ही? केक म्हणजे व्यवसाय असा हवा की आजकाल तो चालला पाहिजे, म्हणजे दूरदृष्टीचा विचार करून मी या व्यवसायाची निवड केली. पण व्यवसाय करत असताना व्यवसाय कॉमनच असतो, पण त्यात नाविन्य काहीतरी आणणं गरजेचं असतं. सुरुवातीच्या काळात मला केकचं काहीच माहिती नव्हतं, फक्त घरी केक करायची आवड होती. म्हणजे घरी गव्हापासून मैद्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या पिठांपासून मी घरगुती कुणाचा आमचा आता वाढदिवस, घरात मोठी फॅमिली 16-17 लोक, प्रत्येक महिन्याला 1-2 वाढदिवस असायचेच. त्यावेळेला त्यांना सरप्राईज द्यायच्या हेतूनं मी केक हा बनवायचेच, भले तो बिस्किटाचा असो किंवा इतर कशाचा असो, तो मी बनवायचेच. आणि फूड मध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. याच्या अगोदर तुम्ही बरेचसे प्रयोग केले केक मध्ये? खूप केले, खूप. असा कधी विश्वास आला तुम्हाला की आपण जो आता घरात केक बनवतो याचा व्यवसाय पण उभा राहू शकतो? मी ज्या वेळेला केक करायचे त्यावेळेला घरात खूप सगळ्यांना आवडायचा आणि माझ्या हाताला, मला स्वतःला कॉन्फिडन्स आहे की माझ्या हाताला खूप चव आहे, म्हणजे मी जे काही बनवते ते छानच बनतं. सुरुवातीचा जर काळाचा विचार केला तर आपण सुरुवात केल्यापासून असे बाजारपेठेत मागणी कधी यायला लागली याला? सुरुवातीला म्हणजे माझा पहिला केक हा माझ्या पहिल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचा केक होता आणि त्यावेळेला गल्लीतली, म्हणजे पहिला वाढदिवस अर्थातच मोठा करतात, मग त्यावेळेला सगळी माझ्या फ्रेंड सर्कल असेल किंवा सगळे पाहुणे असतील त्यावेळेला घरी आलेलेच होते कार्यक्रमासाठी. आणि मी जो केक केलेला तो सगळ्यांना आवडला, कारण त्याच्यामध्ये डिझाईन ही क्रिएटिव्ह होती आणि केक हे टेस्टला खूप छान होता. जर आता मार्केटचा विचार केला तर अनेक नामांकित कंपन्या केक मध्ये काम करतात किंवा आता फ्रँचायझी आहेत, विदेशी कंपन्या केक मध्ये काम करतात. मग आपण तयार केलेला केक त्याची मार्केटमध्ये मागणी येईल किंवा तो विकला जाईल असं कधी वाटलं तुम्हाला? ज्या वेळेला सुरुवातीला मला ऑर्डर्स मिळत होत्या पण इतक्या नव्हत्या, पण फार कमी वेळात माझी टेस्ट खूप लोकांपर्यंत पोहोचली आणि मागणी खूप वाढत गेली. मग त्यावेळेला हा विचार केला की आसपासची जर लोक घेत असतील तर साहजिकच हा व्यवसाय मी टॉपला नेऊ शकते. आणि पहिल्यापासूनच माझं धोरण असं होतं की जे काही करील ते टॉपलाच नेऊन सोडेल, असं ध्येय होतं माझं. तसं पाहिलं तर तुमचा प्रवास मॅडम आता म्हणजे घरापासून तर एक व्यावसायिक मोठा प्लॅन्ट उभा केलाय, थक्क करणारा प्रवास आहे. कारण कुठल्याही महिलेला वाटतं व्यवसाय करावा, परंतु त्याच्यामध्ये जे आव्हान आहे ते तुम्ही अगदी पेलून इथपर्यंत आलात आणि ते कमालीचा आत्मविश्वास मला तुमच्याकडे पाहिल्यानंतर वाटतो. अनेक महिला महाराष्ट्रात काम करतात, घरची परिस्थिती हालाकीची आहे, कुठेतरी त्यांना व्यवसाय द्यायचा आहे, काय आव्हान करणार आपण त्यांना?
मनात एक कुठली तर नक्कीच ध्यास असावा. आणि ध्यास पूर्ण करण्यासाठी ही म्हणजे काहीही झालं तरी चालेल, पण कष्ट हे करायलाच पाहिजेत. मग भले आपण म्हणतो की आज एखादं काम केलं आता नंतर बघू, अजिबात नाही. सातत्य हवंच हवं. म्हणजे काहीही होऊ दे, भले एखादा कार्यक्रम असू दे. आता पटणार नाही, म्हणजे मी जेव्हा माझा सुरुवातीचा व्यवसायाचा म्हणजे पिरियड होता, त्यावेळी म्हणजे मला हळदी कुंकवाला जायला पण वेळ नसायचा. मी घरातून बाहेरच नसायचे, कारण घरातच केक बनवायचे. घरातलं काम आवरलं, मुलांचं आवरलं की केकच्या किचन मध्ये असा प्रवास होता. आणि अजिबात मी 4 वर्ष कुठेही म्हणजे ना माहेरी ना कुठला फंक्शन काहीच अटेंड नाही केलं. आता तुम्हाला 2 छोटे लहान मुलं आहेत, हो. म्हणजे घरचं काम आहे, सगळं कसं बॅलन्स करता तुम्ही? सर आता काय झालंय, काम करायची सवय लागून झाली. तेव्हा पटापट मला कुटुंबातील सगळे माझे सदस्य पण खूप मोलाचं सहकार्य करतात की पूर्वा तू कर आणि तू छान करतेस, असंच आम्ही तुझ्या पाठीशी नेहमी उभं राहू, तू अशीच पुढे जा. माझे मिस्टर सगळ्यात माझा खरा मोलाचा मानकरी म्हणजे माझे पती. खूप साथ आहे त्यांच्या व्यवसायात. म्हणजे मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. आम्ही म्हणजे आता कसं असतं, माझ्या एखाद्या गोष्टीत कल्पना आली तर मी माझ्या मिस्टरांना सांगते की बाबा असं असं प्लॅन आहे माझ्या डोक्यात आणि हे करूया का. पण असं बऱ्याचदा झाले की करूया म्हटलं तर मी तिथं थांबत नाही. त्यांनी जर मला ती संधी दिलेली आहे तर मी ती साध्य करणारच, हे माझं ध्येय असतंच. मग त्यामुळे त्यांचा विश्वास बसत गेला. त्यामुळे मी जेव्हा आपण म्हटलं की आपल्या इंडस्ट्रीसाठी आता हे गरजेचं आहे, हे घेऊया किंवा एम्प्लॉई वाढवणं गरजेचं आहे, तर ते बाकीचा कुठलाही विचार करत नाही. ठीक आहे, म्हणजे त्यांचा विश्वास बसलेला आहे. मॅडम, जसं तुम्ही सांगितलं की तुमचं जे व्यवसायाची जी संकल्पना आहे, तुम्ही तर डोळ्या देखत केक बनवून दिला जातो तुमच्याकडे, तो कशा प्रकारे बनवून दिला जातो आपल्या प्रेक्षकांना एक वेळेस दाखवा. हो, चला नक्कीच बघूया आपण. हा केकचा बेस आहे. तो केक करताना सगळ्यात महत्वाचा भाग राहतो तो स्पंजचा राहतो. म्हणजे स्पंज मधली क्वालिटी काय आहे, त्याच्यामध्ये काय वापरलेलं आहे, त्याच्यामध्ये ते पीठ कुठल्या क्वालिटीचं आहे ते. आता हा जो स्पंज आहे हा आपण भट्टी ओव्हन मध्ये भाजलेला आहे. भट्टी ओव्हन मध्ये याची टेस्ट ही फार चांगली लागते, म्हणजे बेक पूर्ण होतो, त्यामुळे खायलाही रुचकर लागतो. हा आता स्पंज वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्याच्यामध्ये मैद्याचे पण असतात, गव्हाचे पण असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या स्पंज पासून आपण केक बनवतो. आता आपण जो घेतला तो कुठल्या प्रकारचा आहे? हा मैद्याचा आहे. हा मैद्याचा आहे, पूर्ण शुद्ध शाकाहारी मैद्याचा केक आहे हा. सर्वप्रथम आपण हा बेस घेतलाय, या बेस पासून आपण केक बनवणार आहे. कुठला केक बनवणार आहोत आपण आता? आपण केशर पिस्ता केक बनवणार आहे. हा याचं लेअरिंग करून घ्यायचं आपण, म्हणजे याच्यामध्ये सिरप क्रश व्यवस्थित जातो. सुप्रिया ताई, मला क्रश पाहिजे, पिस्ता, केशर पिस्ता. हे सिरप आहे, याला शुगर सिरप म्हणतात. हे आपण सिरप पण घेताना उकळून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये फ्लेवरसाठी पण वेलची घालतो. हे पाणी उकळून घेतो, म्हणजे केक खायलाही चांगला आणि टिकायलाही चांगला. हे क्रीम आहे, व्हिप क्रीम आहे. ही दुधापासून, याच्यामध्ये पण खूप प्रकार असतात सर. ही रिअल दुधापासून बनलेली क्रीम आहे आणि चांगल्या फॅटची क्रीम आहे. आपली जी कन्सेप्ट आहे, लोकांची कन्सेप्ट आहे की केक खाताना तो असं पडतोच किंवा हातात घेता येत नाही, पण ही क्रीम आहे ही चांगल्या फॅटची क्रीम आहे. बघू शकता, म्हणजे पडत नाहीये, त्याचं फॅट लेवल चांगला आहे, त्यामुळे हातात घेताना पीस आहे तसा येतो. त्यांना कधी पण फ्लेवर सगळ्यात महत्वाचा असतो. हा केशर पिस्ता क्रश आहे, रिअल पिस्त्यापासून बनवलेला क्रश आहे. मार्केटमध्ये इसेन्सचे पण केक असतात, पण ते खाल्ल्यावर आपल्याला चव लगेच समजते. आता आपण क्रश हे केला का? हा, आता आपण क्रश केला आणि त्याच्यावरती आपण ड्रायफ्रूटचा लेअर देणार आहे. आणि या स्पंज मध्ये दूध वापरलेलं आहे, त्यामुळे याची टेस्ट एकदम मिल्की लागते आणि सॉफ्ट लागते. तोंडात घातल्या केक विरघळतो. आता ते ड्रायफ्रूट ठेवल्यानंतर आपण काय ठेवला ताई? हा दुसरा बेस आहे, याची दुसरी लेअर, केकची दुसरी लेअर. आता याच्यानंतर याच्यावरती सिरप येतं. सिरप आपण अगोदर पण घेतलं होतं का? हो, प्रत्येक वेळेला सिरप हे युज करायला लागतं, कारण जितक्या लेअर वाढतील त्याच्यानंतर सिरप, प्रत्येक लेअर वरती सिरप येणं गरजेचं असतं. सिरपचा काय रोल आहे केक मध्ये? सिरप हा केक ड्राय असतो, ह्याला सॉफ्ट करण्यासाठी सिरप महत्वाचं असतं. आता हा क्रीमचा दुसरा लेअर येणार, त्यामुळे केक टेस्टला खरीच केकची चव सगळी मटेरियलवर अवलंबून असते. याच्यामध्ये कुठला क्रश जातोय याच्या क्वालिटीवर डिपेंड आहे. आता अशा आपल्याला किती लेअर द्यायच्या टोटल याच्यामध्ये 3 लेअर द्यायचे आपण. आता कुठल्या प्रकारच्या गटामध्ये हा केक मोडतो? हा आपला स्पेशल फ्लेवर मध्ये हा आपला केक आहे.
केशर पिस्ता या फ्लेवरचं नाव आहे. केशर पिस्ता. केशर पिस्ता जास्त मागणी आहे आपल्याकडे याची. ह्याची प्राइस आपण आपल्या इथे 280 रुपये लावलेले आहे. 280 रुपये. 280. तर पाहू शकतात प्रेक्षकांना तुम्ही, त्यांची जी व्यावसायिक संकल्पना आहे, डोळ्या देखत केक तयार करून दिला जातो आणि त्याचा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी येत आहेत. मॅडमनी आपल्याला डोळ्या देखत त्यांचा केक बनवून दाखवला आहे. आता तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी भरपूर महिला आहेत. घरगुती लेवल पासून सुरू झालेला त्यांचा आज व्यवसाय एक मोठ्या लेवलला जात आहे. म्हणजे केक मध्ये अनेक नामांकित कंपन्या काम करत असताना खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी हे त्यांचा आदर्श घेण्याजोगतं हे काम आहे. बघा, घरगुती लेवलवर सुरू झालेला व्यवसाय आज मोठा होत आहे. काय सांगाल मॅडम, आता कशा प्रकारे मागणी आहे केकला? केकला गाव लेवलला तर आहेच मागणी, पण आम्हाला गावाच्या शेजारी ज्या सिटीज आहेत म्हणजे इस्लामपूर, कराड, कोल्हापूर, सातारा इथून आम्हाला भरपूर मागणी आहे. मग ते बेकरी असतील किंवा रिटेल कस्टमर असतील. अशा किती प्रकारचे केक बनवतात तुम्ही आता? केक मध्ये आपण आईस केक बनवतो, ड्राय केक बनवतो, सेमी फॉन्डंट सगळ्या प्रकारचे थीम केक बनवतो. तुम्ही मला जे सांगितलं तर ड्राय केक, तो आपला ड्राय केक कुठे बनवणार तुम्ही? इथंच बनवता का ते? ड्राय केक आपल्या ओव्हनला बनतो. ओव्हनला बनतो. त्याच्यावरती क्रीमचं लेअर येत नाही. आता आपण सर तिकडे आपण आईस केक बघितले, आता इथं आम्ही ड्राय केक बनवतो. तर तुम्ही मला म्हटलं की स्पेशल ड्राय केक आहे, तर कुठला आहे? तर तो स्पेशल ड्राय केक आपल्या मावा आहे, मावा मिल्क मावा म्हणून त्याचं नाव आहे. तर तो केक आपला या ओव्हन मध्येच बनतो. बरं, त्याची जी बनवण्याची पद्धत आहे ती कशी आहे मला सांगा. त्याची बनवण्याची पद्धत म्हणजे आपण गावातच असल्यामुळं गावात गाई म्हशी असतात. आम्हाला कसं क्वालिटी टिकवायचीच आहे, त्यामुळे आम्ही बघूनच गाई म्हशी बघूनच चांगलं दूध घेतो. म्हणजे भेसळयुक्त आम्हाला काही नको आहे. मला एक सांगा मॅडम, तुमचा जो प्रसिद्ध मावा केक आहे ड्राय केक, हो, त्याला आपल्याला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं? त्याला बनवण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला खावा लागतो, ओरिजिनल खावा लागतो गाईच्या, आणि तो केक आपण गाईच्या दुधात बनवतो. त्यामुळे याचं कारण असं की लहान मुलं ड्राय केक खातात, वयस्कर लोक ड्राय केक खातात, त्यांना तो खायलाही चांगला वाटला पाहिजे आणि हेल्दी पण असला पाहिजे, हे आमचं उद्दिष्ट आहे. तो खाल्ल्यानंतर दुधात बनलाय म्हणजे तो मिल्की लागतो आणि एक गुलाबजाम खाल्ल्यासारखं लुसलुशीत असतं. आणि यामुळेच आम्हाला मुंबई, पुणे अशा बाहेरून भरपूर ऑर्डर्स असतात. ड्राय केक मध्ये मावा केक बघितला, त्याच्यानंतर हा पायनॅपल टुटी फ्रुटी केक प्युअर म्हणजे 100% शाकाहारी दुधातला आहे. याच्यामध्ये ड्रायफ्रूट येतात, टुटी फ्रुटी येते, गव्हात पण बनतो आणि मैद्यात पण बनतो. म्हणजे कस्टमरला जसं हवाय तसं आम्ही देतोय. त्याच्यानंतर हा मँगो केक आहे. हा मँगो आहे. हा, चॉकलेट मँगो. याच्यामध्ये चॉकलेट पण जातं आणि मँगो पण जातं. दिसायला एक सारखे आहे, टेस्ट वेगवेगळी आहे. हा, टेस्ट वेगवेगळे आहे. याच्यावरचं काय आहे, याच्यावरचं स्ट्रक्चर आपण जर बघितलं तर त्याचा फ्लेवर कळत नाही. जेव्हा आपण केक कट करतो तेव्हा त्याचा फ्लेवर हा स्ट्रॉबेरी आहे. याच्यामध्ये हा स्ट्रॉबेरी. बरं, ठीक आहे. असे किती प्रकारामध्ये आहे ड्राय केक मध्ये? आपल्याकडे एक 10 प्रकार आहेत ड्राय केक मध्ये. म्हणजे पिस्ताचो आहे, त्याच्यानंतर पूर्ण दुधात बनणारा पण एक केक आहे आपल्याकडं, पूर्ण हा व्हॅनिला मध्ये. बरं, आता हा कुठला प्रकार आहे? हा रेड वेल्वेट आहे. हा खजूर केक आहे. याच्यामध्ये पायनॅपल आहे, मँगो आहे, पिस्ताचो केक आहे, त्याच्यानंतर खजूर केक आहे, त्याच्यानंतर रव्याचा केक आहे, गव्हाचा केक आहे, असं भरपूर. स्वतः तुम्ही सगळे तयार करता? हो, स्वतः आम्ही तयार करतो. आणि याच्यामध्ये कुठलीही भेसळ अजिबात येत नाही. कारण की आपण बघतो केक घेताना आपल्याला माहित नसतो की तो केक कुठं बनतो. आमचा नेहमी हा प्रयत्न असतो की कस्टमर पैसे देतं, बरोबर, तर त्याला त्याच्या पैशाची परतफेड झालीच पाहिजे. तो मन समाधान करूनच गेला पाहिजे आपल्याकडून. त्यांनी आपला केक कुठं बनतो, कसा बनतो हे त्याला दिसायलाच पाहिजे. तर इथं बनतो. आता मला इथं आल्यानंतर एक समजलं की तुम्ही म्हणजे लोकांना ज्या डिझाईन मध्ये केक हवे आहेत तसे पण दिले जातात तुमच्याकडे. मग ते कसे दिले जातात? लोकांना हवी ती थीम त्यांनी फक्त मला सांगायचे. त्यांना समोर म्हणजे आपण आत एंटर बाहेरून काचेच्या बाहेरून उभं राहून त्यांना जसा पाहिजे तसा केक ते डेकोरेट करून घेतात. म्हणजे आम्ही त्यांना ती संधी देतो की तुम्हाला जसा तुमच्या मनात जसा केक आहे तसा आम्ही तुम्हाला तो बनवून देणार. आणि तुम्हीच बघा इथं आम्ही काय काय मटेरियल वापरतोय, कारण पैसे तुम्ही देणार आहे त्या प्रोडक्टचे. त्यामुळे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे की आपण घेणारा जो प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये काय आहे. बरं, आता याची विक्री कुठे होते मॅडम? याची विक्री आपण हे बेकऱ्यांना प्रोव्हाइड करतो, कारण की हल्ली ड्राय केक सगळ्यांना आवडतात खायला. आणि क्वालिटी जर चांगली असेल तर लोक शोधत कुठून कुठंही येतात. तसंच आपल्याला पण आता कराड, इस्लामपूर, सांगली, सातारा
पुण्यात मुंबईवरून ऑनलाईन ऑर्डर्स पण आपल्याला चालू आहेत, तिकडं आम्ही हा माल पोहोचवतो. आणि या केकचं वैशिष्ट्य म्हणजे हा केक 15 दिवस राहतो, याला फ्रीजची कुठलीही गरज नाही, डॅमेज झाला हा प्रकार नाही, खायला लुसलुशीत, कारण दुधात बनतो त्यामुळं मिल्की टेस्ट लागते. आता ज्या आपल्या गावातल्या महिला आहेत, हा. आता तुम्ही व्यवसाय करताना भरपूर स्ट्रगल केलाय, हो. इथपर्यंत आलाय तुम्ही, परंतु ज्या आपल्या गावातल्या महिला आहेत त्यांना जर काहीतरी व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण त्यांच्यासाठी काय योजना आहे आपली? हा व्यवसाय मी केला, पण या व्यवसायाला माझे 5 वर्ष झाले. ह्या व्यवसाय करत असताना खूप काही स्ट्रगल आलं, खूप आव्हान आली. त्याच्यामध्ये आता आपण बघतोय, आपण मार्केटमध्ये अनेक प्रकारचे केक बनतात, त्या तोडीस तोड देणार आपला केक आपण कसा बनवायचा. पण हाच प्रोडक्ट आता आपल्या नावानं विकतोय, बरोबर. आपल्या केकला ते नाव मिळालेलं आहे, त्यामुळे डोळे झाकून लोक विश्वास ठेवतात. तर आता खेड्यातल्या स्त्रिया असतील किंवा शहरी भागातल्या स्त्री असतील, त्यांना व्यवसाय करायचाच असतो, तर ही फार चांगली संधी आहे. मॅडम, आता या व्यवसायाचा जर विचार केला तर एकंदरीत जर महिन्याचा विचार आपण केला तर किती रुपयाचं उत्पन्न आपण या व्यवसायाच्या माध्यमातून कमवतो? आता सर तुम्ही बघू शकताय, आम्ही अगदी घरापासून सुरुवात केली, की आता आपला इंडस्ट्रियल प्लांट बनला. तर हे करताना सुरुवातीला फार कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये हा व्यवसाय केला, पण इथपर्यंत जो व्यवसाय आला तो आम्ही व्यवसायातलेच पैसे त्याच्यामध्ये गुंतवले. आणि तुम्ही बघताय त्याच्यासाठी रॉ मटेरियल येतं, मशिनरी येतात, त्या सगळ्या आपण या व्यवसायातूनच त्याच्यामध्ये गुंतवलेलं सगळं आहे. आणि माझ्याकडे आता बऱ्याच अशा गावातल्या महिला आहेत की त्यांच्याही हाताला काम मिळतं आणि त्यांचंही कुटुंबाला थोडासा हातभार मिळतो. आणि एवढं करून एक 50-60 हजार रुपये आपल्याकडे आरामात राहतात. म्हणजे सर्व खर्च जाऊन आपण 50-60 हजार रुपये कमवतो, आरामात कमवू शकतो, आरामात.